नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मध आणि लवंग हा एक असा पदार्थ आहे जो आपल्या शरीरातील बंद झालेल्या नसा सुरळीत करण्यास मदत करू शकतो. रक्तामधील साखरेचं प्रमाण कमी जास्त झालं असेल तर ते संतुलित ठेवण्यासही मदत होते. एवढंच नाही तर ज्या लोकांना पचनासंबंधित समस्या असतील त्या समस्या देखील कमी करण्यास मदत होते. मित्रांनो, पूर्वीच्या काळात अशा काही मॉडर्न औषध पद्धती नव्हत्या. आयुर्वेदाचा उपयोग करूनच लोक आपल्या समस्या सोडवत असत. पण कालांतराने आयुर्वेदाकडे दुर्लक्ष करून मॉडर्न पद्धती स्वीकारल्या जात आहेत. खरं तर यामागे एक मोठं षडयंत्र आहे. पण असो, तो आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय नाही. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मध आणि लवंग तुम्ही एकत्र खाल्ले, त्याचे सेवन केले तर यामुळे तुम्हाला अद्भुत असे फायदे मिळू शकतात. तर चला सुरुवात करूया. लवंग आणि मधाचे मिश्रण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. हे मिश्रण सर्दी खोकला कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करते. रोज सकाळी किंवा रात्री 1 चमचा मधात 2 ते 3 लवंग मिसळून खाल्ल्याने अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे अनेक संसर्गापासून संरक्षण मिळते. लवंग आणि मधाचे प्रमुख आरोग्य फायदे: सर्दी आणि खोकल्यावर गुणकारी. लवंग आणि मधाचं मिश्रण घशातील खवखव, वेदना आणि कफ कमी करते. रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण घेतल्याने श्वसनाच्या समस्यांमध्ये आराम मिळतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. लवंगमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि मध शरीराला ऊर्जा देते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते. हे मिश्रण गॅस, ॲसिडिटी आणि अपचनाच्या समस्या दूर करते. हे पोटातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करण्यासही मदत करते. तोंड आणि दातांचं आरोग्य. लवंगमधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे दातांची वेदना म्हणजेच दातदुखी आणि तोंडाचा दुर्गंध दूर होतो. त्वचेसाठी उपयुक्त. हे मिश्रण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. आता आपण जाणून घेऊया सेवनाची पद्धत. 1 चमचा शुद्ध मधात 2 ते 3 भाजलेल्या लवंगाचे चूर्ण मिसळून हे मिश्रण तयार करा. सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपताना हे तुम्ही चावून खाऊ शकता. पण लवंग प्रकृतीने उष्ण असल्याने, उष्णतेचा त्रास असलेल्यांनी किंवा उन्हाळ्यात याचे मर्यादित सेवन करावे. हे उपाय सामान्य माहितीवर आधारित आहेत. गंभीर आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. मध आणि लवंग दोघांमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असते. हे स्किनला सॉफ्ट आणि शायनी बनवण्यात मदत करते. इन्फेक्शनपासून बचाव. यामुळे बॉडीची इम्युनिटी वाढते आणि सर्दी खोकला सारख्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. जखम भरण्यास मदत करते. यात अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात, म्हणून जखम लवकर भरण्यास फायदा होतो. कॅन्सरपासून बचाव. यात अँटीऑक्सिडंट असतात, जे कॅन्सरपासून बचाव करण्यास मदतगार असतात. हार्ट प्रॉब्लेमहून बचाव. मध आणि लवंग दोघांमध्ये फ्लेव्हेनॉइड्स असतात, जे हार्टच्या आजारांपासून बचाव करण्यास इफेक्टिव्ह आहे. राहाल एनर्जेटिक. यात कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे एनर्जेटिक ठेवण्यास मदत मिळते. डायजेशन ठीक राहतं. याला सोबत खाल्ल्याने तोंडात सेलाइवा जास्त तयार होते आणि जे डायजेशन ठीक ठेवण्यास मदत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.